का तुकाराम महाराज काय म्हणते, तुका म्हणे आईशी बुद्धी ज्याची जड. आईशी म्हणजे कैशी. काही काही माणसं इतके दगड बुद्धीचे, दगडापेक्षा जड आहेत, इतकी जड बुद्धीचे आहेत महाराज. सांगून सुद्धा गोष्टी त्यांच्या लक्षात येत नाहीत, इतके जड बुद्धीची माणसं आहेत समाजामध्ये. तुका म्हणे आईशी बुद्धी ज्याची जड. आईशी म्हणजे कैशी सांगतो तुम्हाला, ऐका. गोष्टी थोडी लक्ष देऊन ऐकायला लागते, काही गोष्टी मार्मिक असतात बरं का. ऐका, एक माणूस डॉक्टरकडे गेला. डॉक्टरकडे गेल्यानंतर म्हणला, डॉक्टर साहेब मी काय बोलतो काय नाही माझ्या आठवणीत राहत नाही, काय करायला पाहिजे. डॉक्टर म्हणले, असं कधीपासून होतं तुम्हाला. हे डॉक्टरला म्हणतो, कशाबद्दल विचारलं मला. म्हणजे इतक्या लवकर विचारला, इतक्या जडबुद्धीचा. असे जडबुद्धीचे माणसं आहे समाजात. तुम्हाला सांगतो, अहो एका माणसाला काम आठवणीत राहत नव्हतं, लगेच विसरायचं. ती घरून कुणी काही काम सांगितलं, गावात जाऊन आमकं आणायचं तमकं, किंवा गावात दूध घालायला गेला, येताना हे घेऊन ये, अजिबात लक्षात राहतो. घरी आलं की ते म्हणायचं आता आठवणीत आलं, म्हणजे विसरून जायचं. असे विसरभोळे माणसं आहेत. म्हणजे हे जडबुद्धीचे माणसं आहेत. एका माणसाला काम आठवणीत राहत नव्हतं, सकाळी एक काम त्याच्या आठवणीत आलं, हे संध्याकाळी आपल्याला वेळेवर करायचं म्हणलं. मग त्याने काय केलं, आपलं संध्याकाळी काम वेळेत करायचं म्हणून, आठवण राहावा म्हणून दोरा गुंडाळा, असा बोटाला दोरा बांधल्यानंतर ऐका, दिवसभर काम केलं, संध्याकाळी घरी गेलं, जेवण केलं आणि त्या दोऱ्याकडे बघितलं. दोरा काम आठवणीत राहा म्हणून बांधला, पण कोणत्या कामासाठी बांधलं हेच ध्यानात येईना. मग रात्रीचे 10 वाजले, 12 वाजले, पहाटे 4 वाजेपर्यंत जागा होता दोऱ्याकडे बघत. पहाटे 4 वाजता त्याच्या लक्षात आलं, हे याच्यासाठी बांधलं होतं, आज लवकर झोपायचं होतं. अहो इतके जड बुद्धीचे माणसं. तुम्हाला सांगू का, एका बाईचं वजन 110 किलो होतं. काही सांगू नये गोष्टी, काहीच्या लक्षात येते. ती बाई डॉक्टरकडे म्हणली, डॉक्टर साहेब वजन लयच वाढलं बाई, काहीतरी सांगा बरं. डॉक्टर म्हणला, बसा देतो औषध. बसा म्हणलं. मग डॉक्टरने सहज विचारलं, बाई तुमचा आहार किती आहे, जेवण किती करीत असतं. काय नाही म्हणले डॉक्टर साहेब, 20 चपात्या खाते. बाबू म्हणते ती 20 चपात्या खाते, 10 प्लेट भात खाते आणि 6 प्लेट भाजी खाते. डॉक्टर म्हणला, तुमच्यासाठी आता औषध देतो. ती म्हणली, बस सांगा म्हणली. मग त्यासाठी झाले. ती म्हणली, आता काय करीत. डॉक्टर म्हणले, तुम्ही काय करीत जा मावशी, 20 चपात्या खाण्याच्या ऐवजी 10 खा, 10 प्लेट भात खाण्याच्या ऐवजी 5 खा, आणि 6 प्लेट भाजी खाण्याच्या ऐवजी 3च खा. आता हे तुमच्यासाठी औषधच आहे. ती म्हणते, हे जेवण केल्यावर घेऊ का जेवायच्या आधी घेऊ. डॉक्टर म्हणला, औषध दर्शन घेऊ दे तुझ्या, आता सांगून बी तुला लक्षात येईना. म्हणजे इतक्या जड बुद्धीचे माणसं. तर तुम्हाला सांगतो, एका माणसाला रेल्वेमध्ये प्रवास करत असताना वरच्या सीटवर जागा भेटली. वरी सीट असते ना रेल्वेमध्ये, वरच्या सीटवर जागा भेटली. आता ते रेल्वे नेमकं प्रवास सुरू झाला, ते वरती बसले. तर प्रवास सुरू झाला आणि अचानक याची तब्येत बिघडली, जुलाब सुरू झाली. मग काय करावं. मग पुन्हा उतरायचं, बाथरूमला जायचं, पुन्हा वर बसायचं. हातपाय थकून गेलं, गळून गेलं. ती घरी गेले की सुटकेस टिकली, पडदेशी खाली बसलं. बायको म्हणली, काय झालं. काय म्हणला, रेल्वेमध्ये मला वरच्या सीटवर जागा भेटली. अजिबात बसायला जागा नाही, वरच्या सीटवर जागा भेटली. म्हणला रेल्वे सुरू झाली आणि तब्येत बिघडली. मग सारखं खाली उतरायचं, बाथरूमला जायचं, वरी चढायचं. माझे हातपाय थकून गेले, जीवच राहिला ना, अजिबात पूर्ण गळून गेलो म्हणला. बायको म्हणली, अजूनही समाजामध्ये माणुसकी शिल्लक आहे. खालच्या माणसाला सांगायचं, मामा तुम्ही इथं बसा, मला इथं बसू द्या, जायला सोपं जाईल. ते म्हणलं, मला एवढं कळत नव्हतं, पण खाली कुणीच नव्हतं, कोणाला म्हणून वर बस. मग म्हणजे इतके जडबुद्धी माणसं. तुम्हाला सांगतो, असे अनेक उदाहरण आहेत गुरुरी इंगळे महाराजांचे. पण आता चला, एवढं वेळ तुमच्या घेत नाहीत. ऐका, हे जड बुद्धीचे. पण काही काय माणसं समाजामध्ये, एकनाथ महाराज एवढे चतुर माणसं आहेत, एवढेच चतुर आहेत महाराज. म्हणतात तपेलं नाहीत, तत्वमशी कळतंय त्यांना. कुठं शिकले नाहीत, कुठं गेले नाहीत, काही नाहीत, एवढे हुशार आहेत. फक्त असे कीर्तनकाराने कधी आपण लय शानेत असं समजायचं नाही. कीर्तनाच्या पुढत बसलेली ती, फक्त कीर्तनात उलट काय बोलत नाही, हे आपलं नशीब म्हणायचं. असे हुशार माणसं असते पण काय, हा सगळा बदल महाराजांच्या लक्षात आला. पण बदल बुद्धीमध्ये पाहिजे. महाराज सांगतात, बुद्धीचा बदल करा, विचाराचा बदल करा. हा सगळा बदल, किती बदल तुम्हाला सांगू का. कोर्टामध्ये जर गेलं महाराज, 5 रुपयाचा चहा कोणी पाजला की माणसं साक्ष बदल करतात, लगेच बदलच करतात महाराज, विरोधात साक्ष देतात. पण तुम्हाला सांगतो, त्याचा परिणाम व्यवहारामध्ये सुद्धा, जर कोणाच्या विरोधात आपण साक्ष दिली तर आपला त्याचा परिणाम काय होतो. नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात, आपल्या पूर्वजांना नरकातले किड होऊन पडावं लागतं, हे लक्षात ठेवा. मग ते पूर्वज आपल्याला त्रास देतात, संसारात सगळं दुःख असतं. मग ते फेडण्यासाठी नारायण नागबली म्हणून त्र्यंबकेश्वरला जाऊन ते करावं लागतं. ऐका, हे सगळे ब्राह्मण काका विधी सांगत असतात. पण आपण कोणाच्या विरोधामध्ये साक्ष देऊ नये. जर साक्ष विरोधात दिली तर त्याचा परिणाम लोभावरी ठेवून हित करीते असत्य न्यायनीत, त्याच्या पूर्वजा पतन आणि नरके किडे होती जाण. महाराज सांगतात, आपल्या पूर्वजाला नरकातले किडे व्हावं लागतं. तुम्हाला उदाहरण सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बगळा बगळी प्रवास करत होते. प्रवास करत असताना अचानक पाऊस सुरू झाला, वारा गारा. मग एका झाडावरती थांबले. तिथं कावळ्याने खोपा केला नव्हता. बगळा म्हणला, कावळे दादा जरा बाहेर भयंकर गारण वारा आहे, जरा आम्हाला दोघांना आतमध्ये जागा दे. तेव्हा कावळा म्हणला, आता एवढीशा घरात तुम्ही दोघं कसे बसता, तुझ्या बायकोला ठेव, तू थांब बाहेर. कारण त्याला वाटलं चला ठीक आहे, बायकोची सोय होती ना, ठेवलं बायकोला. सकाळी उजाडल्यानंतर बगळा म्हणला, चला आता
असं म्हणल्यानंतर ते कावळा लगेच आडवा उभा राहिला. कोण कुठला काय, तो माझी बायको आहे म्हणला. बघला म्हणला बरं झाला का ताप, येतो बायको द्यायला तयार नाही. ती गेलं वकिलाकडे, म्हणला वकील साहेब असं असं झालं. ते वकील म्हणला अजिबात काळजी करू नका, निकाल तुमच्यासारखाच लावतो म्हणला, काळजी करू नका. आणि बघ ती कावळ्याची बायको होऊ शकत नाही, तो काळा आहे ती पांढरी, कलरमध्ये तरी कुठे साम्यत आहे. अजिबात काळजी करू नका, निकाल तुमच्यासारखाच. पुन्हा कावळा गेला वकील साहेब, म्हणलं वकील साहेब निकाल कोणासारखा देणार? म्हणले बगळ्यासारखा. म्हणले काय मूर्ख माणसं तुम्ही, बगळा काय कामाचा आहे तुमच्या? अहो आम्ही किती महत्त्वाचे माणसं माहिती तुम्हाला. तुमचे मायबाप जर मेले आणि आम्ही पिंड नाही शिवला तर तुमच्या मायबापाचा उद्धार सुद्धा होत नाही. अहो साहेब माझ्यासारखा जर तुम्ही निकाल दिला ना, तुमच्या आज आजी सुद्धा दाखवतो म्हणला कुठे ती. बिघडलं ना गिराईक, लोभावरी ठेवडी हित. म्हणजे बगळ्याची बायकून कावळ्यासारखा निकाल. पुन्हा काय कावळा वकिलाकडे गेला नाही, पण वकीलच आला एक दिवस कावळ्याकडे. म्हणला का रे गरज सरण वैद्य बरं, तू काय म्हणला तुझ्यासारखा निकाल दिले आज आजी दाखवतो म्हणला. साहेब चला लवकर. ते कावळ्याने ते बऱ्याच गावांनी अजून पांदिनं घाण आहे, हागंदारी मुक्त काही सगळे गावं झाले नाहीत, अशा गावामध्ये त्या कावळ्याने वकिलाला नेलं. तिथं नेल्यानंतर पांदीला जी घाण झालेली होती त्याच्यात जे किडे होते ना, ते वकील साहेबाला ते कावळा म्हणला साहेब हे पुढं चालतं ते आज जाईन, मागं जाईल ते आजी म्हणला. ते म्हणला मुर्गा माझे आज आजी हिथं असते. ते म्हणलं मग खोटं नाही देणार, ते काय स्वर्गात गेले असतील वाटलं होय तुला. हे लोभावरी ठेवडी हित करी ती असं. ते मग महाराज सांगतात हा बदल महाराजाला मान्य नाही, मग बदल करायचा पण बुद्धीचा करा. का बदल करा त्याचं कारण मागुता हा नाही मनुष्य देह मागुता हा नाही, मनुष्य देह मागुता हा नाही, मनुष्य देह मागुता हा नाही. बुद्धीचा मालक खरा रे नाही मागुता हा नाही, मनुष्य देह मागुता हा नाही, मनुष्य देह. बुद्धीचा मालक खरा रे नाही मागुता हा नाही, मनुष्य देह मागुता हा नाही, मनुष्य देह. बदल करा का करा मागोता हा नाही मनुष्य देह. आता येईल महाराज वर्णन करतात हा देह पुन्हा नाही आता मागोता येईल फेरा. हे तो न घडे या नगरा म्हणे तुकया बंधू भावधरा. ओळखी नाहीतरी झाला गोरागा मागोता हाची जन्म पावसी. भोगिले सुख दुःख जानसी हे तो न घडे रे सायासी. कार्यांध होशी जाणून या बहुता दिवसा फेरा. आणि आला या बहुत जन्म अंती जन्मला जिनरा बहुत जन्म अंती जन्मला जिनरा बहुत जन्म अंती जन्मला सीना. बहुत जन्म अंती जन्मला सीना. बहुत जन्म बहुत जन्म अंती जन्मला सीना. बहुत जन्म अंती जन्मला सीना. याला बीड बायपास म्हणते
इंगळे महाराजांचं चाली आहे, महाराजांना माहिती आहे. आता सगळे तयार गायक वादक आहेत, त्याच्यामुळं इथं कशाचीच कमी नाही. महाराज गुरुवारी इंगळे महाराज होते, अशा वारकरी चाली महाराजांच्या. खरं तुम्हाला सांगतो, मी जे कीर्तनकार झालं ना गुरुवारी इंगळे महाराजांमुळं, कारण महाराजांचे संबंध त्यांचं कीर्तन ऐकलं, आमच्या गावाला आले होते आणि त्यांची कॅसेट जशाला तशी पाठ केली. आणि मग गावातल्याला माहिती झालं हे कीर्तन येते. माझ्या गळ्यात माळ सुद्धा नव्हती, मी आपल्या दिदी एवढाच होतो. आता ही दिदी तरी अभ्यास करून कीर्तन करते, मी कॅसेट पाठ केली. आणि मग त्या संबंधाने गुरुवारी भाऊकडे जाण्याचा योग आला आणि त्या संबंधातून तुमच्या समोर कीर्तन करण्याचा योग आदरणीय महाराजांच्या मुळे प्राप्त झालेला आहे. तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग, हा सुवर्ण योग माझ्या जीवनामध्ये गुरुजींच्या सप्त्यात अतिशय भाग्याने ही सेवा मला प्राप्त झालेली. विठ्ठला वर्णन करतात, आपलं हित कशात आहे अनहित कशात आहे याचा विचार करा. एक माणूस मला भेटला, म्हणला महाराज काही नव्हतं, म्हणलं आपल्याकडे संसारामध्ये सगळं शून्यातूनही विश्व निर्माण केलेलं आहे. आता 2 मुलं आहेत, दोघाला 2 बंगलेत, 20-20 एकर जमीन बागायत झालेले, तर काही शिल्लक राहिलं नाही, मरायला मोकळा झालो. का? माझं गंगेत गोडं नालं. महाराज म्हणतात नालं नाही, वाहून गेलं मन. अरे घरण दारण बायका पोरं म्हणजे हेत नाही हो, अभंगाचं दुसरं चरण. दुसऱ्या चरणात जगद्गुरु तुकोबरा सांगतात, आपुल्या हिताचे न होती सायास, ग्रहदारा आस धनवित. आपलं हित कशात आहे आणि हित कशात आहे याचा विचार करा. महाराज सगळे संसारामध्ये घरदार बायका पोरं माणसं याच्यातच गुंतून गेले आणि त्याच्यातच हित पाहते. तुम्हाला सांगू का, ज्याच्यामध्ये भीती आहे त्याला म्हणायचं संसार आणि ज्याच्यामध्ये निर्भयता आहे त्याला म्हणायचं परमार्थ. विठ्ठल माणसाला भीती, सगळे माणसं घाबरतात, कुठलं ना कुठलं दुःख आहे महाराज, चिंता आहे, काळजी आहे, सगळ्या अंतःकरणामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. पण संत महात्मे कधी घाबरतात, कधी भीता अजिबात नाही. का? त्यांना माहिती आहे आमची सगळी काळजी करणारा भगवान आहे, म्हणून आता आम्हाला भीती नाही. अभंग महाराज वर्णन करतात, आता भय नाही ऐसे वाटे जीवा, आता भय नाही ऐसे वाटे जीवा.
दुःख महाराज ओतप्रोत सगळं दुःखच भरलेलं आहे. पण परमार्थामध्ये भजन भक्ती महाराज सांगतात सगळी चिंता भगवंताला करावं लागते. जर आपण सेवा केली भजन भक्ती सगळं निष्ठेनं श्रद्धेनं भावनेनं जर आपण परमार्थ केला तर सगळी चिंता देवाला करावं लागते. महाराज तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला कसलंही संकट येऊ द्या पण आम्हाला पूर्ण विश्वास आहे ते संकट निवारण करणारा भगवान आहे. म्हणून महाराज म्हणतात हरीची या भक्ता नाही भय चिंता, हरीची या भक्ता नाही भय चिंता, दुःख निवारिता नारायण, दुःख निवारिता नारायण. हरीची या भक्ता नाही भय चिंता, हरीची या भक्ता नाही भय चिंता, दुःख निवारिता नारायण, ओ दुःख निवारिता नारायण. हरीची या भक्ता नाही भय चिंता, 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 दुःख निवारिता नारायण, दुःख निवारिता नारायण. हरीची या भक्ता नाही भय चिंता, हरीची या भक्ता नाही भय चिंता, दुःख निवारिता नारायण, ओ दुःख निवारिता सगळं दुःख निवारण करणारा तो भगवान आहे, परमात्मा असल्या कारणामुळे आम्हाला कुठली चिंता नाही संसाराची. आता आपण सगळे संसार करतो सुखाच्या अपेक्षेने पण सगळं महाराज दुःखच आहे. तुम्हाला सांगू का हे घरदार बायका पोरं आपल्या कुठपर्यंत प्रेम करतात सांगू का? हे आपल्याला दिसतात ना बायका पोरं प्रेम करताना हे कुठपर्यंत प्रेम करतात ऐका. जोवरे चळन गा तोवरे म्हणते माझा, मानेतील अन थोर देह सुखाच्या काजा, इंद्रिय मावळले आला बागुलाजा, कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा, धनवंत पुरुषाशी श्री लवटव करे कैशी, तुकडा देखुनी सुने जैशी, हलवी पुरुषाशी कुकान. बघा तुम्ही आपल्या बायकोला मनपसंत साडीन मनपसंत दागिने बायको कशी पुढं पुढं करते. पण महाराज सांगतात तेच जर आपल्याकडे काही पैसे नसतील अडचणी असतील एखाद्या दिवाळीला त्याला म्हणून राहू दे आता एवढे वेळेस घे ॲडजस्ट करून घे समजून, ती म्हणते बसा गप तुम्हाला तर काही अक्कलच नाही का, त्या धनाची झाली या तुटी, मग श्री वसवणी लागे पाठी, आता नावडती तुमच्या गोष्टी, ती म्हणते बसा गप तुम्हाला काय अक्कल, कारण नक्कलच नाही म्हणून अक्कल नाही ना. नक्कल असल्या सगळ्या गोष्टीत हे सगळे प्रेम करताना जे दिसतात ना हे सगळे पैशावर प्रेम करण्यात आपल्या कोणी प्रेम करण्यात आपलं हित कशात याचा विचार करा. तुम्हाला उदाहरण सांगतो मी तुमच्या लक्षात येईल. एक मित्र दुसऱ्या मित्राला भेटला, म्हणलं का रे सोमवारीवर म्हणला नगरला, म्हणलं का, म्हणलं एका मुलीचं माझं रजिस्टर मॅरेज आहे, म्हणला आम्ही एवढं प्रेम करतो ते एका मारुती आई वडिलांच्या विरोधात जाऊन आम्हाला लग्न करायचं आहे, कोर्टामध्ये लग्न करायचं. म्हणलं ते म्हणलं मित्र म्हणलं सोमवार नाही मला काम आहे, म्हणला मंगळवारी घरी येईन म्हणला भेटायला. हे गेलं दुसऱ्या दिवशी मंगळवारी. म्हणलं काल किती वाजता झाला कार्यक्रम, म्हणलं कोणता, म्हणलं रजिस्टर मॅरेज. नाही जमलं म्हणलं कालची कालच बिघडली होती. म्हणलं कसं काय, म्हणलं हो त्या मुलीचं माझं तिच्यावर एवढं प्रेम होतं, प्रेमाच्या आणाभाकासुद्धा घेतल्या होत्या, मग कसं काय बिघडलं. तेव्हा म्हणला तिथं कोर्टात गेले होते मला एक प्रश्न विचारला, तुमच्या नावाने बँकेत किती पैसे आहेत. मी म्हणलं रुपयासुद्धा नाही. तसं म्हणलं की तिथूनच आले राव म्हणला माघारी. ते मित्र म्हणलं कशाचं प्रेम आणि कशाचं काय, माझं असंच झालं होतं म्हणला. एका मुलीचं माझं रजिस्टर मॅरेज ठरलं होतं. तिथं गेल्यावर तिने हाच प्रश्न मला विचारला होता, तुमच्या नावानं बँकेत किती पैसे आहेत. मी म्हणलं माझ्याकडे रुपया नाही पण आमचे जे चुलते आहेत ना त्यांच्या नावानं 25 लाख रुपये आहेत आणि ते आपल्यालाच होणार आहेत. ते म्हणलं मी तसं म्हणलं की तिने चुलत्याबरोबरच लग्न लावलं मी आलो म्हणलं माघारी. म्हणजे हे कशावर सगळे प्रेम पैशावर प्रेम करणारे माणसं आहेत. आपल्या कोणी आपलं हित कसं ते याचा विचार. तुम्हाला सांगू का, ते शहरला सकाळी सकाळी पोहायला जाते, त्याला काय म्हणते, सकाळी सकाळी पोहायला जातात बघा, हा स्विमिंग पूल. ते एका माणसाने काय केलं, बायकोला आणि पोराला घेऊन गेला. तिथं गेल्यानंतर बायकोला आणि पोराला असं मागं ठेवलं, लांब 2 पावलं पुढं टाकायचं, म्हणायचं पुढे येऊ नका बरं का पाणी लय खोले. बायको म्हणली कळतंय आम्हाला, जा तुम्ही तुमचं.
हे पुन्हा 2 पावलं पुढं काळजीने मागं बघा जाय पुढे येऊ नका. बायको म्हणली कळते की जा तुम्ही हे गेलं काढले कपडे टाकली उडी लागलं पवायला. ते बारकं पोरगं होतं आणि ते म्हणलं आई मी जाऊ का जाऊ. ती म्हणली नको बाबा पाणी लय खोल आहे. मग ते म्हणलं पप्पा कसे पावते म्हणली त्यांचा विमा काढायला. आता हे विम्यावर टपलेली गिरायक यांचं काय प्रेम करतो. महाराज सांगतात संसारामध्ये कोणी कोणावर प्रेम करत नाही. आपलं हित कशात याचा विचार करा. हित ते करावे देवाचे संताना हित ते करावे देवाचे हित ते करावे देवाचे चित्तार हित ते करावे देवाचे चित्तार करुणिया मन शुद्ध भावे करुणिया मन शुद्ध भावे सगळ्यांच्या पाया शुद्ध भावे करुणिया मन शुद्ध भावे सकळाच्या पाया माझ्या सकळाच्या पाया माझ्या महाराज वर्णन करतात आपलं हित कशात आहे आणि हित कशात आहे याचा विचार करा. कारण हा जो नरदेह मिळालेला आहे ना तो आपल्याला अचानक आलेला मिळालेला हा नरदेह आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा त्या पद्धतीने हा नरदेह मिळालेला. म्हणून भजन भक्ती सगळे याच देहामध्ये महाराज सांगतात पावला हा देह काकटाळी न्याय या नियमाप्रमाणे आपल्याला अचानक मिळालेला आहे. अभंगाच्या 3ऱ्या चरणात वर्णन केले. अवचितान दान सापडले हाती 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 भोगावी विपत्ती गर्भवासा गर्भवास गर्भवास आपुल्या हिताचे होती सायास आपुल्या हिताचे होती सायास भोगावी विपत्ती गर्भवासा गर्भवासा गर्भवास आपुल्या हिताचे होती सायास आपुल्या हिताचे होती सायास सापडले हाती भोगावी विपत्ती गर्भवास भोगावी विपत्ती गर्भवास अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराज वर्णन करतात अवचिती निधान लागले हाती भोगावे विपत्ती गर्भवास. आपल्याला काय अचानक असा आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा त्या पद्धतीने हा नरदेह मिळालेला आहे. मग याचा दुरुपयोग करू नका. तुम्हाला सांगतो संधीचं सोनं करा संधीचा कोळसा करू नका. जगद्गुरु तुकोबारा सांगतात जर भजन भक्ती केले नाही तर पुन्हा जन्मायचे पुन्हा मरायचे. गर्भवासाचं दुःख का कमी आहे का. गर्भवासामध्ये किती दुःख आहे. मातेच्या उदर कोरी पचवणी विष्टीच्या दातरी उकडोनी नवमास करी जन्मजन्मणी मरते विष्टाले पचुहीकडे नाकी तोंडे कुर्मीकडे. गर्भवासाचे दुःख गाडे कवना पुढे सांगावे. हा जीव आईच्या गर्भामध्ये असताना सारखी देवाची विनंती करत असतो. एक वेळ कारी या दुःख वेगळे क्या बात आहे. एक वेळ कारी या दुःख एक वेळ कारी या दुःखा वेगळे एक वेळ कारी या दुःखा वेगळे एक वेळ कारी या दुःख वेगळे एक वेळ
सुद्धा दुःख आहे, मग सारखं आपल्याला नरक यातना त्या ठिकाणी भोगावं लागणार आहेत. जोपर्यंत आपला नरदेह आहे तोपर्यंत भजन भक्ती करा, नाही केलं तर यावे जावे पुढे ऐशीचे कारण. यावे पतन नरकवास, आपुल्या हिताचे न होते सायास, ग्रहदारा आस धनवित्त विठोबा रखुमाई. हरी विठोबा रखुमाई, 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 विठोबा नियोजित वेळ आपली संपुष्टात आलेली आहे, त्यामुळे जास्त वेळ तुमचा घेणार नाही. आता फक्त 5 मिनिटं राहिलेत. 5 मिनिटामध्ये अभंगाच्या शेवटच्या चरणाचा भावार्थ आपल्याला बघायचा आहे. पण मग धरून बघतो उभा राहणाऱ्याची म्हणून म्हणून आतडी तुटायची बाहेर आली. बसलेल्यांनी टाळी नाही, भजन नाही, पुंडली नाही, काही नाही. कीर्तनात बसल्यावर टाळी वाजवाय. मला सांगा, एवढी झोपीची वेळ टाकून तुम्ही इथं कीर्तनाला आलात, हे चांगल्यातलं वाईट आहे का वाईटातलं चांगलं आहे? तुम्हाला तर काय घेण देण नाही त्याचं. बरं, मी काय सांगितलं ते सांगा बरं आता तुम्ही. म्हणजे तुम्हाला कशाच काय घेण देण नाही. विठाला टाळी वाजवली. कसं आहे, आमचं सांगायचं काम आहे, टाळी वाजवा, भजन करा. नाही केलं तर का आमच्या बापाचं. एक माणूस मुंबईमध्ये असा चौकामध्ये उभा राहिला, खेड्यातलं म्हणतं ते, आपले बिल्डिंगचे ताळ. आता तिथं मोठमोठे टावर आहेत, बिल्डिंग 1 मजला 2 मजला 3 ताळ 4 ताळ असं ताळ मजले मोजत होतं. मोजताना एक मनुष्य मोटरसायकलवर म्हणला, ए मामा काय करतोय इथं? म्हणला बिल्डिंग किती मोठी आहे, मजले मोजतोय. म्हणला हे ताळ मोजतोय किती ताळाची? ते म्हणला मुंबई इथं फुकट असतंय का? 5 रुपयाला 1 मजला आहे, किती मोजलेस? ते म्हणला 7 मोजलेत. म्हणला मग 7 मजल्याचे किती पैसे झाले 5 रुपयाने? 7 5 35 रुपये. ते म्हणला 35 रुपये. त्याने दिले, हे गेलं. ते म्हणला चहा पाण्याचं बागलं गेलं निघून. ती पण तेव गेल्यानंतर हा मोठ्याने हसायला लागला. दुसरा माणूस आला, म्हणला मामा का हसता? म्हणला गेलेलं फसवलं. म्हणला कसं काय? म्हणला 12 ताळ मोजले, 7 ताळाचे पैसे दिले. आता त्याच्या काय बापाच गेलं, तुझे पैसे गेले त्याच्यामध्ये. तसं भजन भक्ती करा, टाळे वाजवा. आमचं सांगायचं काम आहे, मागून आलंय पुढे चाललंय, टाळे वाजून भजन करायचं नाही, हे तुमचं काम आहे. तुम्हाला सांगू का, एक ना एक दिवस आपल्याला या अध्यात्मशास्त्रामध्ये यावंच लागणार आहे. सुखासाठी इकडे यावंच लागणार, हे मानावंच लागणार. काही काही नास्तिकवाद्याची माणसं आहेत, देव धर्म दिंडी त्यांना काही मान्य नाही. पण तुम्हाला सांगतो, सुखासाठी एक ना एक दिवस या अध्यात्मशास्त्राला आपल्याला मानावं लागणार. पण मी म्हणतो, लय वडाताण करून इकडे येण्यापेक्षा आपण कळल्या परमार्थाला लागलं तर काय अडचण आहे. विनोद सांगतो तुम्हाला, गोष्ट सांगतो, मी तुमच्या लक्षात येईल. आता फोटो मला वाटतं बसच करावं तुम्ही, नाही का? आमचं कीर्तन कोणीच ऐका ना इकडं. हा चला, काय सांगत होतो मी? हे असं आहे, किती सप्ते करायचे अजून, म्हणजे तुमचं जरा लक्षात येईल. एक जण म्हणला, महाराज आमच्या गावामध्ये तुमच्यासारखे येणारे 9 महाराज मेले. पण आम्ही काय भजन आणि टाळी ह्या भानगडी केल्या नाहीत. म्हणलं हे सगळं गुत्त दिलेलं असते. म्हणलं तुम्हाला सांगू का, हे गुत्त्याचं एक लय अवघड गोष्ट आहे महाराज. आमच्या गावाकडे एक जणाच्या बापाचा दशक्रिया विधी होतो. ते गेलं ब्राह्मणाकडे, म्हणलं ब्राह्मण काका दशक्रिया विधीसाठी काय काय सामान लागणार आहे? त्यावेळेस ते ब्राह्मण काका म्हणले, या तुम्हाला यादी देतो. आणि ते यादीच्या पद्धतीने सगळं सामान घेऊन या. त्या माणसाने सांगितलं, म्हणले यादी सकट सामानासकट गुत्तच तुमच्याकडे म्हणले. ते आम्हाला वेळच नाही.
मग त्या ब्राह्मणाने सांगितलं यादी सकट सामानासकट म्हणलं मग 1000 रुपये लागतील. त्या माणसानं 500 रुपये आगाव दिले, 1500 रुपये दिले, हे सगळं तुम्हीच करा. ते माणूस निघून जाऊ लागला. त्या ब्राह्मणाने सांगितलं तुम्ही कुठे चालले, तुम्ही थांबा ना. ते म्हणलं तर आता तुम्हाला गुत्त दिलं ना, ते मला पण ती चप्पी बिप्पी तुम्हाला करावं लागलं ना, ते मला गुत्त दिले म्हणलं तुम्हीच करा. म्हणजे टकली सुद्धा ब्राह्मणांनीच करायची. तसं हे सगळं आम्हाला गुत्त दिलं ठीक आहे, पण टाळी वाजवायचं तुमचं काम आहे. टाळी वाजून भजन करा, विठाला विठाला. एक दिवस आपल्याला अध्यात्मशास्त्राला मानावं लागणार आहे, इकडे यावंच लागणार आहे. पण मी म्हणतो लय वडाताण करून येण्यापेक्षा आत्ताच कळल्या परमार्थाला लागलं तर काय अडचण आहे. उदाहरण सांगतो, पूर्वीच्या काळामध्ये एक जुना सावकार माणूस, शेतकरी होता, बागायतदार सावकार माणूस. आणि त्या सावकार पूर्वी काय वाहनं वगैरे काय नव्हती, एसटी कुठेतरी चालू होती, या जिल्ह्याची त्या जिल्ह्याला एसटी फक्त, बाकी हे मोटरसायकली जीप गाड्या वगैरे काही नव्हतं. मग तो सावकार माणूस त्याने काय केलं होतं, एक पाळणा केलेला होता, पाळणा पालखीसारखा. त्या पाळण्यात बसायचा आणि एक पहिलवान नौकर ठेवला होता. कशासाठी, ते पालखी डोक्यावर घेऊन ते पहिलवान त्याला इकडे तिकडे कुठे जवळपास 10-15 किलोमीटर जायचं म्हणलं की त्या पालखीत बसून तो जात होता. मग एके दिवशी त्या मालकाला जायचं होतं बीडला. मग त्यांनी सांगितले, म्हटले आता हे आपल्याला पालखीत जाणं येणं 4-2 दिवस आपले जाणार आहे, त्यापेक्षा मी सकाळची एसटीने जातो. ते नौकर थांबलं घरी, ठीक आहे म्हणलं. सकाळच्या 7 वाजता मालक गेलं एसटीने निघून. गेल्यानंतर 9-10 वाजता ते बैठकीत बसलेला होता ना ते सांभाळणारा तर नौकर, त्याने त्या 9-10 वाजता काय झालं, मालकाच्या गोठ्यातली म्हैस सुटली, दावत उडली, ती म्हैस निघून जाऊ लागली. पण नौकर तिथं होता, त्या मालकीने बघितलं, म्हणले मामा तेवढी म्हैस बांधा ना. ते म्हणलं म्हशी बांधा नाही राहिलो, आपली बोली फक्त पालखी वाहने, आपण पालखीशिवाय दुसरं कुठलं कामच करू शकत नाही. ते म्हणली तुमच्या पाया पडते. ते म्हणलं काय उपयोग होणार, 10-12 पाया पडली पण काही याने बांधली नाही, त्याच्या समोरून म्हैस निघून गेली. आता बाई माणूस शिवारात कुठे फिरणार हो. मग त्याने काय झालं, 5 वाजता मालक आले बीडवरून. आल्यानंतर त्या मालकीने विचारलं, म्हणजे नौकर कुठला ठेवला, म्हणले काय झालं, अहो तुम्ही बीडला सकाळी निघून गेले, सकाळी 9-10 वाजता म्हशीनं गोठ्यातलं दावत उडलं, म्हैस त्याच्या समोरून निघून गेले, 10-12 पाया पडले पण नाही बांधली. ते म्हणलं का नाही बांधली, ते म्हणलं आपली बोली नाही, आपली बोली फक्त पालखीवाने. त्या मालकाने सगळं ऐकून घेतलं, पद्धतशीर जेवण केलं आणि पालखीत बसला. त्याला मला गे डोक्यावर, चल म्हणला कुठं, म्हणला म्हैस बघाय बाबू. गेलो गड्या म्हणला. त्याला डोक्यावर घेतलं, सऱ्या शिवारात फिरलं आणि ती मसाड बांधली. तसं पालखी डोक्यावर घेऊन मसाड बांधण्यापेक्षा कळल्या परमार्थाला लागलं तर काय अडचण आहे. भजन भक्ती सगळ्या गोष्टी करता येतात. पुन्हा हा चान्स नाही. हा जो सुवर्ण योग आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेला भजन भक्ती करण्याचा, मनुष्य देह प्राप्त होण्याचा, हा चान्स पुन्हा नाही. म्हणून महाराज म्हणतात, तो का म्हणे धरी आठवया देही, तो का म्हणे शेवटच्या चरणात जगद्गुरु तुकोबर सांगतात, तुका म्हणे धरी आठवया देही, नाही तरी काही बरे नो हे, आपुल्या हिताचे न होते सायास, ग्रहदारा आस धनवित्त ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज, माऊली महाराज ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज, माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज, माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज, माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज, माऊली अभंगाचा संकल्पित वेळेमध्ये भावार्थ सर्व
थोडंसं जे योग्य आहे ते माझे गुरुवारी हरिभाऊ महाराज पाटील मुमुक्ष पाठशाळा पंढरपूरकर त्यांचं आहे, त्याचप्रमाणे गुरुवारी बाबासाहेब महाराज इंगळे यांचं आहे. जे अयोग्य आहे ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत. योग्य असेल त्याचं ग्रहण करा, अयोग्य असेल ते माझं मला परत करा. पुनश्च एकदा जाता जाता झालेली सेवा. सर्व श्रोते सज्जन मायबाप पुरुष मंडळी माता भगिनी ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हे चालू असणारा हा सोहळा गुरुजींच्या चरणी ही सेवा समर्पित करून काही हुकचूक झाली असेल, कमी जास्त वेळ झाली असेल, न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनमितसे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संतींनो हे अंगभूत युक्तींनो हे हा उपदेश तुमचे बडबडिले तुमचे कृपेचे पुसणे जन्मजन्मी तुका म्हणे तुकाराम 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 हर तुका मन ना धारी आठवया दे तुका मन धारी आठवया दे तुका मन धारी आठवया दे तुका मन धारी आठवया दे नाही तरी नाही तरी काय बरे नाही आपल्या हिताचे मोती आपल्या हिताचे मोती साया नाही तरी काजी बारे नवे नाही तरी काजी बारे नवे नवती सया आपुल्या हिताचे नवती सया ग्रहदारा आस ग्रहदारा आस धनवीत हरि ग्रहदारा आस हरि ग्रहदारा नाम
वर्णनासाठी शब्द नाहीत बरं का आमच्याकडे. एवढं काय वर्णन करावं. अतिशय सुंदर तयारी महाराजांची. कोटी कोटी प्रणाम आहेत महाराजांना. तुषार महाराज आहेत, आदरणीय आमचे एकनाथ महाराजांनी हे भव्यदिव्य नियोजन समस्त ग्रामस्थांच्या माध्यमातून, आमचे काळे महाराज वगैरे असतील सर्व त्यांना सहकारी, स्वानंद सुखनिवासी विठ्ठल बाबा देशमुख त्यांच्या आशीर्वादाने, गुरुवारी भाऊंच्या आशीर्वादाने सुंदर असा अनेक वर्षापासून हा नामयज्ञ पार पडतो. आमचे आदरणीय एकनाथ महाराजांच्या संस्थेतले सगळे विद्यार्थी आणि सगळे त्यांच्यावरती, त्या कुटुंबावरती प्रेम करणारे सगळे तुम्ही सगळे माणसं. कारण आमचे तुम्ही आपण बघता एकनाथ महाराजांची धावपळ या सप्त्यासाठी खऱ्या अर्थाने अंतःकरणातून चाललेला हा परमार्थ आहे. आमच्या आदरणीय सन्माननीय वहिनीसुद्धा, क्रांती वहिनी, त्याही तितक्याच तोलामोलाने त्यांच्या पाठीमागे उभ्या आहेत. परमार्थाला कसं असतं, मालकाचा परमार्थ सक्षम व्हावा ही जर अपेक्षा असेल, ही जर काळजी असेल तर ती पत्नीला असावी. त्या पद्धतीने अतिशय तोलामोलाची पत्नी आदरणीय आमच्या क्रांती वहिनी आणि त्यांच्या पोटी हे रत्न बघा ना तुम्ही. ही किती लहान आहे, किती लहान वय आहे, पण सगळ्या महाराष्ट्रात नाव झालंय. एवढी लहान आहे. आमचे शिवम महाराज सुद्धा अतिशय सुंदर या ठिकाणी कुटुंब आहे. तुम्ही सगळेजण त्यांना सहकार्य करतात. किती आनंदाची गोष्ट आहे. सगळ्यांच्या चरणी कोटी 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 नतमस्तक होऊन सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.